हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सारिकाज रेसिपी. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत रस्सेदार आणि अतिशय टेस्टी होणारी अशी ओल्या वाटाण्याची भाजी. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी 500 ग्रॅम ओल्या वाटाण्याच्या शेंगा घेतल्या होत्या. तर त्याला मी सोलून घेतलंय. तर सोलून तो बघा 400 ग्रॅमच वाटाणा झालाय. तर आता आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊयात पाणी टाकून. तर या पाण्यामध्ये ह्याला स्वच्छ धुवून घेतलंय. तर आता आपण याला सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बाजूला. तर आता बाजूला एका गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचंय. तेल कोमट झालं की त्यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले वाटाणे होते ते ॲड करायचे आणि याला 1 ते 2 मिनिट छान असं या तेलावरती परतून घ्यायचंय. खूप जास्त परतायचं नाहीये, नॉर्मल 1 ते 2 ते 3 मिनिटच ह्याला परतायचंय. तर आता यामध्ये आपण ॲड करूयात चवीपुरतं मीठ. यामुळे जो वाटाण्याचा जो कलर असतो हिरवा तो टिकून राहतो, कलर याचा फिक्का पडत नाही. तर यामध्ये आता कोमट करून घेतलेलं पाणी ॲड करायचं आणि वाटाणे शिजून द्यायचे. तर आता बाजूला आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर आता कढईमध्ये 2 चमचे तेल आपण ॲड केलंय. तर यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते ॲड करायचे आणि कांद्याला देखील 4 ते 5 मिनिट छान असं परतून घ्यायचे तेलावरती. आता त्यासाठीच वाटण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी खोबरं आणि आलं आणि लसूण तर हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचंय. कांदा आपला परततोय तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये. तर बघूयात आपला कांदा परतलाय की नाही. तर कांदा पण बऱ्यापैकी आपला छान असा परतला गेलेला आहे. खूप असा ब्राऊन कलरवरती कांदा परतायचा नाही, असाच नॉर्मल त्याचा कच्चेपणाचा स्मेल दूर होईल एवढाच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी कढीपत्ता टाकायला विसरले होते, तर 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं मी स्वच्छ धुवून यामध्ये ॲड केले. त्यानंतर जो आपण मिक्सरला खोबरं आणि आलं लसूण जे वाटून घेतलं होतं त्याचं वाटण मी यामध्ये ॲड केले. त्याला देखील व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी मसाला आपला भाजला गेलेला आहे. तर त्यामध्ये आपण एक छोट्या आकाराचा टोमॅटो जो आहे तो बारीक कट करून घेतला होता तो ॲड करायचा आहे. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर ॲड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केले. आता याला पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिट तेलावरती परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे, छान असा परतले गेलेला आहे. तर आता यामध्ये आपण अर्धी वाटी कोथिंबीर ॲड करायची आहे, जी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती. कोथिंबीरला देखील छान या मसाल्यामध्येच परतून घ्यायचं आहे. तर कोथिंबीर बऱ्यापैकी परतून झाली आहे. तर आता यामध्ये आपण ॲड करूयात अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर आणि चवीपुरतं लाल तिखट. आता पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान आता 1 ते 2 मिनिट तेलावरती पुन्हा एकदा याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच ह्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. तर छान असा मसाला परतून झालेला आहे. तर यामध्ये आपण ॲड करूयात जे शिजवून घेतलेले वाटाणे होते ते ॲड करायचे आहेत. तर टोटल वाटाणा शिजण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागलेत. तर बऱ्यापैकी आपला वाटाणा असा शिजला गेलेला आहे. आपल्याला वाटाणा फार जास्त शिजवून नाही घ्यायचा, ओन्ली 50% शिजवून घ्यायचा आहे. तर आता या मसाल्यामध्ये याला छान असं पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिट परतून घेणार आहोत. तर छान असं मसाल्याचं वाटाण्याला कोटिंग झालेलं आहे. तर यामध्ये आता जे मिक्सरचं भांड्यातलं पाणी, मसाल्याचं पाणी जे आहे ते धुवून मी यामध्ये ओतलंय. तर किती ग्रेव्ही ठेवायचा, केवढा रस्सा तुम्हाला हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर आता आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची. छान बघा, भाजीला अशी छान उकळी आलेली आहे. तुम्ही ते बघू शकता, खूप छान अशी तर्री आलेली आहे आणि घरामध्ये असा भाजीचा वास सर्वत्र असा दरवळतो आहे. छान छान असा. त्याला 2 मिनिटासाठी झाकण लावून असं शिजवून घेऊया त्याला. तर 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर पुन्हा एकदा आपण भाजीला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. तर तुम्ही ते बघू शकता, खूप छान असा भाजीला कलर आलेला आहे. खूप छान अशी टेम्पटिंग दिसते भाजी.
तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता तयार आहे आपली ओल्या वाटाण्याची भाजी. तर आता मी याला एक सर्विंग बोलमध्ये काढून घेते आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही माझा हा व्हिडिओ तुमचा वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तर तयार भाजी मी एक सर्विंग बोलमध्ये काढून घेतली आहे. तर फ्रेंड्स, भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्यू फॉर वॉचिंग.